माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षापर्यंत जुगाराच्या अड्ड्यांवरती छापे टाकले। तासगाव तालुक्यात 47 गुन्हे दाखल झाले, कवठे मंकाळ तालुक्यात 34 गुन्हे दाखल झाले। जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकले, तिथनं जे सामान गेलं गोळा केलं गेलं तिथं 2 गुन्हे दाखल झाले। अध्यक्ष महोदय, काही वृत्तपत्रांमध्ये आज सांगली जिल्ह्यातलं येते की पोलीस या सगळ्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करतात। ज्यावेळेस मी पत्रकारांशी चर्चा करतो 10-10, 12-12 कोटी रुपये महिन्याची उलाढाल या माध्यमातून उभा राहते असं पत्रकारांचं मत आहे। अध्यक्ष महोदय, आज मी मगाशी मांडल्याप्रमाणे मिसरूडही फुटले नाही, या वयात हातात चाकू, लूटमारा आणि गांजा अशा पद्धतीची परिस्थिती सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय झालेली आहे। आणि यावरती तिथले एसपी असतील, तिथले सगळे डीवायएसपी असतील, कशा पद्धतीने अध्यक्ष महोदय कारवाई करतात। मी मगाशी पहिलंच वाक्य अध्यक्ष महोदय वापरलं की पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनी रन करणं। अध्यक्ष महोदय, हे रॅकेट जे चालवणारे लोक आहेत, मी गेली 2-3 महिने आम्ही याच्या पाठीमागे अभ्यास करतोय। अध्यक्ष महोदय, काही पोलीसच हे रॅकेट चालवणाऱ्यांकडून काहीतरी गोळा करतायत आणि काहीतरी विकतायत हे अध्यक्ष महोदय दिसतंय। पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनीच हे व्यवसाय रन करणं यापेक्षा अध्यक्ष महोदय काय वाईट असू शकतं। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती असणार आहे, मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती असणार आहे की ही जर परिस्थिती नॉन टॉलरन्सच्या नुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नॉन टॉलरन्सच्या नुसार न्यायची असेल तर मिरज असेल, तिथले डीवायएसपी असतील, तिथले पीआय असतील, सांगली जिल्ह्याचे एसपी असतील, हे कशा पद्धतीनं तिथं कार्यभार करतायत यावरती अध्यक्ष महोदय प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे।